मग मोदक व्हाईट कलरचा आणि त्यात शेपची का असतो? डिफरंट शेपचा का नसतो? अरे हो, आयडिया तर छान आहे. बघूयात आपण डिफरंट कलर आणि डिफरंट शेप करून. चला तर मग सुरू करूया मोदक बनवायला. एका पॅनमध्ये 2 ते 3 स्पून तूप घालून घ्या. त्यात हवे ते ड्रायफ्रूट्स, खसखस घालून मस्त परतून घ्या. त्यात खवलेलं खोबरं घालून त्याला 2 ते 3 मिनटं छान तुपात परतून घ्या. मग त्यात आपण अर्धी वाटी गूळ घालून मस्त त्याला एकजीव करूयात. त्याच्यावर वेलची पूड, मस्त गुलाबाचे पाकळे, कारण आपल्याला काहीतरी डिफरंट करायचं आहे ना, म्हणून मी गुलाबाचा मोदक करायचा प्रयत्न करते. तर मग त्यात गुलाबाचाही फ्लेवर नको का? मग मिश्रण बाजूला काढून घेऊन त्याच पॅनमध्ये मी 1 वाटी मी पाणी घेतलं आहे. मग त्याच्यात रोज सिरप घालून मस्त त्याला एक उकळी आणू दिली आहे. त्यात तांदळाचं पीठ घालून मस्त ते एकजीव करून त्याला 2 ते 3 मिनटं वाफेवर ठेवलं. अजून डिफरंट कलर हवे होते म्हणून पुन्हा उकड काढून घेतली मी. मग त्यात मी मस्त वेगवेगळे कलर घालून घेतले. उकड गरम असतानाच आपल्याला ती मळून घ्यायची. मी मळताना वाटीच्या साहाय्याने मळून घेते, जेणेकरून चटके बसणार नाहीत. आणि हळूहळू पाण्याचाही वापर करते, जसं आपल्याला हवा आहे तसा. तुम्ही तसेच करा, म्हणजे हाताला चटके बसणार नाही. आणि मी इथे ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर असे 2 कलरचे बनवते आहे. जितकं त्या पिठाला मळून घ्याल तितकं तो पीठ आपल्याला मऊसूर आणि मस्त होईल. म्हणजे पारी करायला ती छान होतात, मध्येच कट नाही होत. मी त्याला पुढे लाटून घेतलं आणि ते वाटीच्या साहाय्याने गोलाकार द्यायला सुरुवात केली. आणि मग मी रोज बनवायचा प्रयत्न करते आहे. तर सारण थोडंसंच भरलं, कारण ते कट होण्याची शक्यता असते. पहा किती छान झाला आहे ना रोज. मग मी असे वेगवेगळे फ्लावर्स तयार करून घेतलेत. जर तुम्हाला वेगवेगळे हवे असतील तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला देईन. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा.